16 जानेवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास सुपरस्टार बॉलिवूडचा सुपरस्टार सैफ अली खान याच्या घरामध्ये एक चोर शिरतो आणि घरामध्ये चोर शिरल्यानंतर तो थेट सैफ अली खान या अभिनेत्यावर हल्ला करतो। या हल्ल्यामुळे सैफ अली खान मोठ्या प्रमाणात जखमी होतो। तातडीने त्याला एका मोठ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवलं जातं आणि सकाळी ही बातमी संपूर्ण टीव्ही चॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात चालते। ब्रेकिंग न्यूज म्हणून सगळीकडे चालते। ज्या पद्धतीने सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे त्यामध्ये तो थोडक्यात बचावलेला आहे, पण मात्र सैफ अली खान बद्दल वेगवेगळ्या गोष्टी आता सध्या समोर येऊ लागलेल्या आहेत। सैफ अली खानचं या अगोदर कशा पद्धतीने चित्रपटामध्ये पदार्पण झालेलं होतं, कुठल्या चित्रपटामध्ये त्यानं काम केलेलं होतं, पण मात्र सैफ अली खान याच्या पर्सनल लाईफ बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता। कारण की सैफ अली खाननं 12 वर्षांनी मोठा असणाऱ्या अभिनेत्रीबरोबर लग्न केलं होतं। हे त्याचं पहिलं लग्न होतं, तर दुसरं लग्न त्यानं 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीमुळे केलेलं होतं। सैफ अली खान बरोबर नेमकं काय घडलेलं होतं हे आपला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता सैफ अली खान हा चर्चेत आला तो म्हणजे त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे। कारण की 16 जानेवारीच्या मध्यरात्री 2:30च्या सुमारास एक चोर सैफ अली खानच्या घरामध्ये घुसला आणि त्यानं थेट सैफ अली खानवरच हल्ला केला। यामध्ये तो जखमी झाला, त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत। पण मात्र सैफ अली खानबद्दल काही गोष्टी अशा आहेत ज्या आता चर्चेला जाऊ लागल्यात आणि सोशल मीडियामध्ये त्याबद्दल बोललं सुद्धा जाऊ लागलं। कारण की सैफ अली खानचं लग्न त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्री बरोबर झालेलं होतं। नेमकी ती अभिनेत्री कोण होती हेच आपला सविस्तरपणे पाहायचं। पण मात्र जेव्हा सैफ अली खानचं नाव चर्चेत येतं त्याचा जन्म नेमका कधीचा आहे, तो किती वर्षाचा आहे याची सुरुवात होते ती म्हणजे 1970 पासून। 16 ऑगस्ट 1970ला सैफ अली खानचा जन्म दिल्ली या ठिकाणी झाला आणि दिल्ली या ठिकाणी जन्म झाल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी किंवा त्याच्या आईवडिलांबरोबर मुंबईमध्ये आला। कारण की त्याच्या आईला चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याची मोठी आवड होती, त्याची आई एक मोठी अभिनेत्री होती म्हणून ते मुंबईमध्ये राहत होते। कालांतराने सैफ अली खानला सुद्धा चित्रपटामध्ये काम करण्याची आवड लागली आणि आवड लागल्यानंतर चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली। पण मात्र जेमतेम ॲक्टिंग किंवा अभिनय येत नसल्यामुळं पहिल्या चित्रपटामधून सैफ अली खानला काढून टाकण्यात आलं होतं। तेव्हा सुद्धा सैफ अली खान मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता। पण मात्र तो चर्चेत आला पहिल्यांदा जेव्हा त्याने 1991 मध्ये अमृता सिंग यांच्यासोबत लग्न केलं आणि अमृता सिंग ह्या सैफ अली खान याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या होत्या। पण मात्र तरीसुद्धा प्रेम आंधळं असतं असं म्हणतात। त्यानंतर या दोघांनी काहीही पाहिलं नाही आणि 1991 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग या दोघा जणांनी लग्न केलं। या दोघांचा संसार सुखाचा झाला आणि या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा झाली। त्यांची जी मुलगी आहे तिचं नाव आहे सारा अली खान, तर त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे इब्राहिम अली खान। अशा पद्धतीने एक मुलगा एक मुलगी झाली, यांचा सुखाचा संसार सुरू होता। पण मात्र या सुखी संसारामध्ये 13 वर्षानंतर घटस्फोट आला। या दोघा जणांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला। आता सैफ अली खान आणि अमृता सिंग हे दोघं जण वेगळं झालेले होते। सैफ अली खान एकटं राहू लागले। मग कुठंतरी एकटेपणाची जाणीव भरून काढण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा प्रेम झालं आणि ते प्रेम झालं होतं करीना कपूर हिच्यासोबत। कारण की करीना कपूर ही सैफ अली खानपेक्षा 10 वर्षांनी लहान होती। पण मात्र तरीसुद्धा दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। 16 ऑक्टोबर 2012 मध्ये दोघा जणांनी लग्न केलं आणि सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला। त्या अगोदर दोघं जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे दोघं जण लिव्ह इनमध्ये राहत होते असं सुद्धा चर्चा होत्या। पण मात्र 16 ऑक्टोबर 2012ला दोघांनी लग्न केल्यानंतर एक मोठं आश्चर्य सगळ्यांना झालं। आता या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे आणि या सुख संसारामध्ये त्यांना 2 मुलं सुद्धा आहेत। एकाचं नाव आहे तैमूर तर दुसऱ्याचं नाव आहे जहांगीर। अशा पद्धतीनं या दोघांचा संसार सुखाचा सुरू असताना 16 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री अचानक 2:30च्या सुमारात सैफ अली खानच्या घरामध्ये चोर घुसतो, हल्ला करतो। सैफ अली खान
पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतो। आता त्या चोराला आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। लवकरच त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणार आहेत आणि या पाठीमागे नेमकं कोण आहे हे सुद्धा तपासून पाहणार आहेत। पण मात्र ज्या पद्धतीने सैफ अली खानचं नाव चर्चेत आलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।